आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी संध्याकाळी गडकरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला। बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी खासदार सुरेश म्हात्रे, खासदार संजय भाऊ दिना पाटील, कोकण विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे यांचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आगरी व कोळी बांधव यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। आगरी समाजाचे महामानव राजाराम साळवी म्हणाले की आगरी समाजाच्या उन्नतीसाठी आगरी समाजाची मूळ वस्ती असलेल्या गावांचं सीमांकन करून शासनाने गावठाण घोषित करून गावठाण विस्तार करावा ही आगरी सेनेच्या वतीने आग्रही मागणी आहे। आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे। यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य निधी उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल। आगरी सेना ही येणाऱ्या काळात युवा पिढीला स्थानिक पातळीवर भूमिपुत्रांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे। आगरी सेना ही झंझावाताप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्याआधीच शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आगरी सेना समाजाच्या हितासाठी आक्रमक आंदोलन उभे करेल। या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे, प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे। सर, आगरी समाजाचे खूप प्रश्न आहेत आणि आगरी समाजात मागे पडत चाललाय, काय कारण? नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला। आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे, त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे। कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार आगरी सेनेची तुमच्या? आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेल्या आहे। नेतृत्व करते आगरी सेनेच्या माध्यमातून आता आणि आर्थिक वर्षापूर्वीचा कसा कोणता फरक पडलेला आहे? फरक बराचसा पडलेला, आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे। विरारमधील त्या रिसॉर्ट सोडण्यात आलं त्याचा एक आर्थिक निवेदन देण्यात आलेलं आहे, त्या बाबतीत काय तुम्ही? त्या बाबतीत आम्ही लढा देऊ। जर त्यांना रिहॅब करू, आम्ही त्यांना पुनर्बांधणी करू आणि त्यांना रिहॅब करू आणि ते कोळी समाजाचे आहेत त्यांना न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही नागरिक काय म्हणजे कशा पद्धतीने आंदोलन करणार? आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ। आंदोलन साहेबांच्या गाईडला प्रकारे प्रशासन आहे, प्रशासनाला झुकायला लागेल आणि त्यांना रेग्युलर जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत जे माझ्या भूमिपुत्रांचे आहेत, माझ्या कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे रेग्युलाइज करण्यासाठी, आगरी बांधवांचे त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी जे करायला लागेल आणि कशा प्रकारे MIDC मध्ये बसवता येतील किंवा काय करता येईल त्याची आम्ही चाचपणी करत आहोत। सिनियर काउन्सिल त्याच्यावर काम करत आहेत आणि त्याच्यातून काल कमिशनर साहेब आणि काही वरिष्ठ ब्युरोक्रॅट्स बरोबर चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं आणि त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या त्याला ते परत पुन्हा बांधणी होईल असं वाटतं। नाही झालं तर माननीय राजारामजी साळवींच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या गाईडलाईनने तिकडे प्रचंड मोठं आंदोलन उभारू। उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली। अशा पद्धतीने या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यानं देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत। सर्वप्रथम आगरी सेनेच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देण्यात येतो मी। आणि आता ह्याची पुढची वाटचाल अशी असेल की आता आगरी सेनेचे तालुकास्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील, कोणत्याही गाव आणि गावभेट मोहीम देखील आता आम्ही सुरू करणारच आहोत।
काय आव्हान लोक कुठेतरी मागे पडतो नाही पडत आहे. आगरी युवक आता उलट जागृत झालेले आहे मी म्हणेन, आणि ह्याच्याहून जोमाने आगरी युवक आता काम करायला लागले व सक्रिय झाले आगरी सेनेमध्ये. जसं सरांनी सांगितलं की मुंबई ठाणे पालघर वगैरे आगरी लोकांचे होते, पण आता सध्या हे अल्पसंख्याक झाली त्यांचं मात्र त्यांच्यासाठी आता लोक काय करतात? त्यांच्यासाठी आता काय, त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर आगरी सेना निर्माण झालेली आहे, आणि तेच करत आहे. ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेले आहे. त्या लोकांनी त्याच्या 3 पट जमीन शहराच्या बाहेर घेतलेली आहे. उदाहरणार्थ शहापूर, मुरबाडला हे जेवढे पण घोडबंदे शेतकरी होते जुने, तेवढ्या सगळ्यांचे तुम्ही बघाल तर 100-150 एकर प्रत्येकाचे तिकडे झालेले आहेत. कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे, तिथे कमी असल्यामुळे जास्ती एक करतात. आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा. कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडचं आणि तिकडच्या व्हॅल्युएशनमध्ये जास्त भरपूर फरक आहे, आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमीन, इकडची जमीन विकून लोकांनी फार्म हाऊस बांधले, काही बरेच रिसॉर्ट बांधायला घेतलेत, काही वॉटर पार्क बांधायला घेतलेत. ते वीकेंडचे जे पण बिझनेस आहे ते आता आमची लोक तिथे चालू केलेले आहेत.